चला ओके पहा. तर काही DPP2 मधले आता आपसात बिलकुल नाही बोलायचं. काळे DPP2 मधले काही प्रॉब्लेम्स आपण सोडून झाले होते, आपले काही राहिले होते, बरोबर आहे. तर मला वाटते लास्ट प्रॉब्लेम आपण 35 सोडवलं होतं आणि त्याचे डायमेन्शन्सही आपण काढले होते. कालची जी स्लाईड आहे त्यावरून तुम्हाला पाठवले असतील. पाठवले का ग्रुपवर? नसतील पाठवले तरी आज पाठवून देऊ. तर 35 आपलं पूर्ण झालं होतं. तर पुढे तुम्हाला विचारायचे आहेत 40 आणि फक्त डिफिकल्टीज विचारा. आपसातलं बोलणं पूर्ण बंद करा 100%. आणि 100% लक्ष जरा इकडे द्या. इकडे लक्ष माझ्याकडे. तर तसं पल्ले नाही पडत बरं. हे झाले स्थिर. पर्यंत सांगा काही प्रॉब्लेम असेल तर. 39 ओके. पहा क्वेश्चन नंबर 39. पहा लक्ष द्या. डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ रिलेटिव्ह डेन्सिटी. इकडे बघा, लक्ष इकडे द्या. डायमेन्शन फॉर्म्युला ऑफ रिलेटिव्ह डेन्सिटी. बघा, रिलेटिव्ह डेन्सिटी काढताना डेन्सिटी ऑफ एनी सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो? डेन्सिटी ऑफ एनी सबस्टन्स. इकडे बोर्डवर लक्ष द्या. डेन्सिटी ऑफ एनी सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. रिलेटिव्ह डेन्सिटीला बेटर वे सिग्माने दाखवतात. ही झाली रिलेटिव्ह डेन्सिटी. तुम्हाला विचारले डायमेन्शन आपण फॉर्म्युला आणि त्याच्यानंतर युनिट लिहितो. मला सांगा आता डेन्सिटीचं वरती डेन्सिटी आणि खाली डेन्सिटीचं. वरतं डेन्सिटीचं युनिट kg/m³ आणि खाली डेन्सिटीचं युनिट kg/m³. दोन्ही युनिट काय होतील? कॅन्सल. युनिट जर कॅन्सल झाले तर हे काय झालं? युनिटलेस. जे युनिटलेस आहे ते काय असणार? डायमेन्शनलेस. याला डायमेन्शन असणार नाही. डायमेन्शनलेस. बरं, एक मिनिट. हेच नाही, रिलेटिव्ह जे आहे त्या गोष्टी बऱ्याचशा डायमेन्शनलेस आहे. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटी, दॅट इज नॉट डायमेन्शनलेस. पण आणखी काही गोष्टी असतात. पहा लक्ष द्या. एक असते परमिटिव्हिटी. काय? परमिटिव्हिटी. इलेक्ट्रिक फील्ड कुठल्या मीडियममधून, माझं बोलणं थोडं समजलं पाहिजे. बघा, चार्जच्या भोवती असते इलेक्ट्रिक फील्ड. इथे जर आपण एखादा काहीतरी पार्टिशन ठेवलं तर हे पार्टिशन इलेक्ट्रिक फील्डला कमी अधिक प्रमाणात परमिशन देते पास व्हायला. चार्जच्या भोवती इलेक्ट्रिक फील्ड असेल आणि इथे जर तुम्ही एखादं मटेरियल ठेवलं तर ते त्या मटेरियलवर डिपेंड करते किती फील्ड पास होणार. बरोबर आहे. आणि दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज परमिटिव्हिटी. त्याला काय म्हणतात? परमिटिव्हिटी. आणि ही त्या मीडियमची परमिटिव्हिटी आणि ही असेल एअरची परमिटिव्हिटी. जर इथे मॅग्नेट घेतला, मॅग्नेट नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, तर मॅग्नेटच्या भोवती असेल मॅग्नेटिक फील्ड. एखाद्या मटेरियलमधून मॅग्नेटिक फील्ड किती प्रमाणात पास होणार, दॅट डिपेंड्स अपॉन परमिॲबिलिटी. काय? परमिॲबिलिटी. ती असेल त्या मॅग्नेटची त्या सबस्टन्सची परमिॲबिलिटी आणि एअरची परमिॲबिलिटी असणार μ0. समजलं का? अरे, चार्ज जर असेल तर चार्जच्या भोवती काय असणार? इलेक्ट्रिक फील्ड. मॅग्नेटच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड. तर एखाद्या मीडियममधून, इकडे माझ्याकडे पाहायचं तर समजेल, एखाद्या मीडियममधून किती इलेक्ट्रिक फील्ड पास होते, दॅट इज कॉल्ड परमिटिव्हिटी. काय? परमिटिव्हिटी. मीडियमची परमिटिव्हिटी ε m दाखवली, एअरची परमिटिव्हिटी ε0 दाखवली. मॅग्नेटच्या भोवती, जर ॲक्टिव्ह राहा, मॅग्नेटच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड. मग कुठल्याही मीडियममधून मॅग्नेटिक फील्ड किती पास होऊ शकते, दॅट डिपेंड्स अपॉन परमिॲबिलिटी. काय? परमिॲबिलिटी. परमिॲबिलिटी. आणि मीडियमची असेल कुठल्या तर परमिॲबिलिटी एमनी दाखवा किंवा जस्ट म्यूनी दाखवा, μm दाखवा. आणि एअरची असेल तर μ0 दाखवा. समजलं का? यावरूनही रिलेटिव्ह बनवता येते. तर पहा इकडे लक्ष द्या. तर मी आपल्या स्लाईडवरच घेऊन टाकतो म्हणजे तुम्हाला ते पाठवतानाही बरं राहील, स्लाईड पाठवताना. ओके. पहा, तर पहिल्यांदा काय लिहिलं आपण? रिलेटिव्ह. यस, रिलेटिव्ह डेन्सिटी. काय असते रिलेटिव्ह डेन्सिटी? इकडे. तर हे असते डेन्सिटी ऑफ एनी मीडियम, डेन्सिटी ऑफ एनी सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. काय? डेन्सिटी ऑफ एनी सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. ओके. याला कशाने दाखवतात? सिग्माने. सो सिग्मा बरोबर डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. म्हणून हे काय असेल? युनिटलेस. युनिट असेल का? युनिटलेस. कळलं? तसंच काय लिहिता येते आपल्याला सेकंड. पहा ऐका बरोबर. रिलेटिव्ह
परमिटिव्हिटी काय रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी काय असेल ती इप्सिलॉन आरने दाखवतात. आर फॉर रिलेटिव्हिटी रिलेटिव्ह. तर इप्सिलॉन आर म्हणजे इथे परमिटिव्हिटी ऑफ मीडियम अपॉन परमिटिव्हिटी ऑफ एअर. मग दोघांची युनिट कसे राहतील सेम. त्यामुळे हा इप्सिलॉन आर यालाच के सुद्धा म्हणतात. केला म्हणतात डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. काय डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. पुढे येणार आहे तुम्हाला डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. आणि ही टर्म कशी आहे युनिटलेस. व्हाय युनिटलेस कारण वरती 30 टर्म आहे आणि खालीही 30 टर्म आहे. वरतं मीडियमसाठी आणि खाली एअरसाठी आहे. ओके. आणि नंतर येते रिलेटिव्ह परमिॲबिलिटी. काय रिलेटिव्ह परमिॲबिलिटी. आणि रिलेटिव्ह परमिॲबिलिटी म्यूने दाखवतात. रिलेटिव्ह आहे मग परमिॲबिलिटी ऑफ एनी मीडियम अपॉन परमिॲबिलिटी ऑफ फ्री स्पेस एअर. बरोबर आहे. आणि याला म्यू आरनीच दाखवतात. आणि हे सुद्धा काय असणार युनिटलेस. युनिटलेस जे असेल ते काय असणार डायमेन्शनलेस. समजलं का. मग रिलेटिव्ह डेन्सिटी असो की रिलेटिव्ह परमिटिव्हिटी असो की रिलेटिव्ह परमिॲबिलिटी असो ते युनिटलेस असते. ओके. आता मग रिलेटिव्ह आलं की आणखी एक कन्फ्युजन होते. ते असते रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. काय रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. सो व्हेलॉसिटी ऑफ रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. सो व्हेलॉसिटी ऑफ ए मायनस व्हेलॉसिटी ऑफ बी याला म्हणतात रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी काढताना दोन व्हेलॉसिटीची ॲडिशन होते किंवा सबस्ट्रॅक्शन होते. त्यामुळे हे युनिटलेस असेल का. बरोबर आहे. सो इट हॅज युनिट ऑफ व्हेलॉसिटी. सो इट हॅज डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी. नाही तर मग रिलेटिव्ह आलं की आपण व्हेलॉसिटीमध्ये डायमेन्शनलेस करून टाकणार. कळलं काय. रिलेटिव्ह हाईट. रिलेटिव्ह हाईट मी म्हटलं की संडेची हाईट माझ्या रिलेटिव्हली जास्त आहेत. हाईटमधला डिफरन्स. रिलेटिव्ह मासमधला डिफरन्स. समजते का. रिलेटिव्ह व्हॉल्यूममधला डिफरन्स. मग सर्व ठिकाणी रिलेटिव्ह असं नका करू. फक्त हे तीनच गोष्टी आहेत रिलेटिव्ह डेन्सिटी रिलेटिव्ह परमिटिव्हिटी रिलेटिव्ह परमिॲबिलिटी. बरोबर. ते दोन सेम क्वांटिटीचा रेशो आहे. सेम क्वांटिटीचा रेशो असल्यामुळे ते कसे आहेत युनिटलेस आणि डायमेन्शनलेस. नाही तर मग रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आलं रिलेटिव्ह मास आलं रिलेटिव्ह हाईट आलं आणि तुम्हाला रिलेटिव्ह म्हणजे डायमेन्शनलेस असं समजून घ्याल. समजलं का. हे तीनच गोष्टी रिलेटिव्ह काय आहेत डायमेन्शनलेस. माझं म्हणणं काय असतं माहिती का. एक क्वेश्चन क्लिअर झाला की त्याच्यासोबत खूप सारे क्वेश्चन क्लिअर व्हायला पाहिजे. कळलं का. मग आपल्या डिस्कशनमध्ये फक्त आलं रिलेटिव्ह डेन्सिटी. पण आता रिलेटिव्ह डेन्सिटी विचारो की रिलेटिव्ह परमिटिव्हिटी विचारो की रिलेटिव्ह परमिॲबिलिटी विचारो की रिलेटिव्ह व्हेलॉसिटी विचारो की रिलेटिव्ह हाईट विचारो तुम्हाला डायमेन्शन्स काढता येतील. कळलं का. वरच्या तिघांचे डायमेन्शनलेस 0 आहेत. बरोबर आहे. पण बाकीच्यांचे डायमेन्शन बाकी सगळे जे रिलेटिव्ह आहेत ते त्या दोन क्वांटिटीमधला डिफरन्स आहेत. ओके. इथे म्हटलं तुम्ही रिलेटिव्ह. बरोबर आहे. काय हाईट. रिलेटिव्ह हाईट तर काय करणार. तर इथे मी बी मायनस ए असं करून टाकू. फायनल मायनस लेस इन एस एल. तर इथे रिलेटिव्ह हाईट काय करणार H2 मायनस H1 म्हणजेच हाईटमधला काय असेल डिफरन्स. तर इट हॅज युनिट ऑफ हाईट. रिलेटिव्ह मास म्हटलं तर युनिट ऑफ मास. आणि मास समजलं युनिट समजलं की डायमेन्शन्स काढता येतील. समजलं. तुम्ही पहिल्यांदा आले का. काय नाव आहे समजलं. रिलेटिव्ह इथे जे रिलेटिव्ह आहे तो डिफरन्स आहे आणि इथे जो रिलेटिव्ह आहे तो रेशो आहे. रिलेटिव्हमध्ये काही रेशो असतात आणि काही डिफरन्स असतात. जे रेशो असतात ते डायमेन्शनलेस पण जे डिफरन्स असतात ते डायमेन्शनलेस नसतात. कळलं का. अरे समजलं का. मग पहिल्याला काय म्हणणार रिलेटिव्ह डेन्सिटी. दुसरं रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. दुसरं रिलेटिव्ह परमिॲबिलिटी. तर वरचे तीन कसे आहेत डायमेन्शनलेस. नंतर रिलेटिव्ह जे आहेत ते डिफरन्सेस आहेत आणि डिफरन्सेसला डायमेन्शन असतील. कोणाचं रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचं डायमेन्शन रिलेटिव्ह हाईटचं डायमेन्शन रिलेटिव्ह मासचं डायमेन्शन रिलेटिव्ह फोर्सचं डायमेन्शन. समजलं. हे तीन सोडले तर सर्व रिलेटिव्ह जे आहेत ते त्यांना डायमेन्शन असतील. पॉईंट क्लिअर झाला. अरे समजलं का. हां. तर चला हे तर तुम्हाला नंतर मी पाठवून देईल. तर अशा गोष्टी तुम्ही नोट करून घ्यायच्या. चला परत आपल्या DPPकडे आपण जाऊ. माहिती आहे एवढं ना थिअरीच्या डिस्कशनमध्ये नाही आहेत. हे मल्टिपल चॉईस क्वेश्चनच असे आहेत की ज्यामध्ये खूप सारे पॉईंट आपले क्लिअर होतात. तर चला खूप चांगला क्वेश्चन होता आणि आपण त्याला आणखी चांगला बनवला की फक्त रिलेटिव्ह डेन्सिटी विचारलं होतं आपण सगळेच रिलेटिव्ह घेऊन टाकले. ओके.
तर अजून 40पर्यंत काही प्रॉब्लेम आहे का? यस, निसंकोचपणे विचारायचे प्रॉब्लेम्स. पहा 40 नंबर पहा, डायमेन्शन्स ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल. हे तर मी तुम्हाला शिकवलेलं आहे. लक्ष द्या, लक्ष इकडे द्या, माझ्याकडे इकडे. डायमेन्शन्स ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल. बघा, इलेक्ट्रिक पोटेन्शियललाच पोटेन्शियल डिफरन्स म्हणतात, त्यालाच व्होल्टेज म्हणतात, बरोबर आहे. आणि पोटेन्शियलचा फॉर्म्युला लिहिला होता आपण W/Q. स्मॉल काढा की कॅपिटल काढा Q. आता आपण लिहित असतो याला, डब्ल्यूला काय लिहिता, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, क्यूला काय लिहिता, IT, आणि फोर्सला काय लिहितो आपण, मास इंटू ॲक्सलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन IT. इथपर्यंत फॉर्म्युला झाला. आता काय लिहायचं, युनिट, मासचं युनिट kg, ॲक्सलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर, डिस्प्लेसमेंटचं मीटर, करंटचं ॲम्पियर, आणि टाईमचं सेकंड. यावरून सरळ सरळ डायमेन्शन लिहिता येतात, बरोबर आहे. त्याला एकत्र करायची गरज. किलोग्रॅम म्हणजे मास एकदा, मीटर मीटर, लेंथ 2 वेळा आहे 2, सेकंड स्क्वेअर आणि सेकंड 3 वेळा खाली, बरोबर आहे. सेकंड म्हणजे टाईम, वरतं -3. ॲम्पियर म्हणजे करंट आहे, खाली 1 आहे, वर लिहिला तर -1. व्हेरी सिम्पल. हां, त्यांनी काय घेतलं, चार्ज तसंच तसा घेतला. ओके ओके, हे तर झालं. याच्यामध्ये करंट घेतला, तर त्यांनी काय केलं, ऑप्शनमध्ये चार्ज फंडामेंटल घेतला. चार्ज फंडामेंटल नसतो, पण असं काही दिलंच असेल तर मग आपल्याला त्या अँगलने करावं लागेल. एवढं समजलं तुम्हाला? आता ह्या अँगलने करून पाहू आपण. त्यांनी काय केलं, चार्ज ॲज इट इज ठेवला. तर मग आपण चार्ज ॲज इट इज ठेवू. तर पोटेन्शियल म्हणजे काय असेल, वर्क अपॉन चार्ज. आता बघा, ऑप्शनमध्ये जर क्यू जसंच तसाच आहे तर आपणही क्यू तसाच ठेवायचा. मग आपण काय करायचं, फक्त वर्कला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन क्यू, आणि फोर्सला मास इंटू ॲक्सलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन क्यू. आता लिहायचं युनिट. ओके, तर मासचं युनिट kg, ॲक्सलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर, डिस्प्लेसमेंटचं मीटर, आणि क्यूचं युनिट कुलम असते, पण मी क्यूला क्यूच राहू देतो इथे सध्या. डायमेन्शनशी मतलब आपल्याला असं लिहिणं चुकीचं आहे, कारण की इथे युनिट लिहिलं आणि क्यूचं युनिट लिहिलं नाही. मग क्यूचं युनिटच लिहायचं झाल्यास तुम्ही काय करू शकता, कुलम. क्यू तसाच ठेवला म्हणून कुलम लिहिला, पण ॲक्च्युली असं लिहितच नसतात, कारण की आपण फंडामेंटल क्वांटिटीज घेत असतो डायमेन्शनमध्ये, आणि यावरून लिहायचे आपल्याला डायमेन्शन. मला सांगा, किलोग्रॅम म्हणजे मास एकदा, मीटर मीटर म्हणजे लेंथ दोनदा, सेकंड म्हणजे टाईम -2, हा चार्ज खाली 1 वेळा, तर वरतं लिहिला तर -1, असं असेल. आहे M एकदा, L दोनदा, T -2 आणि Q -1 ए. समजलं का? आता बघा, लक्ष द्या. आता हे काय झालं इथे तुम्हाला सांगतो, याच्या मागची स्टोरी सांगतो, ऐका बरोबर. स्टोरी अशी आहे की एनी इंडिपेंडंट क्वांटिटीज कॅन बी टेकन ॲज फंडामेंटल क्वांटिटीज. पहा मी काय म्हटलं, कोणत्याही इंडिपेंडंट क्वांटिटी तुम्ही काय घेऊ शकता, फंडामेंटल क्वांटिटी. असं नाही आहे की फंडामेंटल आपण ज्या 7 लिहिल्या त्याच घेतल्या पाहिजे म्हणून. तुम्ही कोणतेही घ्या, तुम्ही एक एरिया घेतला, दुसरं वेलॉसिटी घेतलं, तिसरं डेन्सिटी घेतलं तरी चालेल, फक्त त्या इंडिपेंडंट पाहिजेत. कळलं का? तुम्ही जर आपली नोट्स वाचली असेल, त्याच्यामध्ये एक सेंटेन्स आहे की एनी क्वांटिटीज कॅन बी टेकन ॲज फंडामेंटल क्वांटिटीज. बरोबर आहे. कदाचित दुसऱ्या प्लॅनेटवर दुसऱ्या क्वांटिटीज फंडामेंटल असतील, कंडिशन एकच आहे, त्या इंडिपेंडंट पाहिजेत. कशा? इंडिपेंडंट, एक दुसऱ्यावर डिपेंड नाही पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही म्हणाल की मी डिस्टन्सही घेतो, नंतर टाईमही घेतो, आणि नंतर व्हेलॉसिटी घेतो. बघा, आता डिस्टन्स आणि टाईम इंडिपेंडंट आहे, पण व्हेलॉसिटी म्हणजे काय असणार, किंवा स्पीड म्हणजे काय असणार, डिस्टन्स अपॉन टाईम, ही डिपेंडंट आहेत, ही नाही चालत. कळलं का? कोणत्याही क्वांटिटीज तुम्ही फंडामेंटल घ्या, फक्त काय, त्या इंडिपेंडंट असल्या पाहिजेत. ओके, तर जर क्वांटिटीज इंडिपेंडंट असतील तर दे कॅन बी ट्रीटेड ॲज फंडामेंटल क्वांटिटीज. समजलं का तुम्हाला? आणि मग तुम्ही म्हणाल की ओळखायचं कसं, इंडिपेंडंट आहेत की डिपेंडंट आहेत? तर त्यासाठी मी तुम्हाला एक टेक्निक सांगतो. त्यासाठी आपल्याला थोडंसं समजलं का, हाऊ टू आयडेंटिफाय इंडिपेंडंट क्वांटिटीज टू टेक देम ॲज फंडामेंटल क्वांटिटीज. पहा मी इथे काही नोट लिहितो. तर पहा, तर एनी independent quantities independent quantities can be taken as fundamental quantities.
कोणत्याही इंडिपेंडंट क्वांटिटीजला तुम्ही काय घेऊ शकता, फंडामेंटल क्वांटिटीज घेऊ शकता. बरोबर आहे. फक्त कंडिशन काय, त्या कशा पाहिजेत, इंडिपेंडंट पाहिजेत. आता कोण कुठे आहेत, हे बघा, बोलाल तुम्ही तर मी तुम्हाला काढून देईल वर्गातून आणि मग तुम्हाला समजणार नाही. पूर्ण लक्ष इकडे द्यायचं. ओके, पहा काय सांगितलं मी. बघा, आपल्या इथं घोकणपट्टीवाला प्रोग्राम बिलकुल नाही आहे ना, आणि खूप चांगल्या तऱ्हेनं आपण करून घेतो. इवन तुमचे विद्यार्थी मित्र जर अकोल्याला, नांदेडला, कोट्याला असतील ना, तर त्यांना विचारा, फिजिक्स बुडालं त्यांचं आतापासूनच. काही जण स्वतःहून एफर्ट्स घेणारे असतील, ते म्हणतील ठीक चालू आहे, बरोबर आहे. बाकी तर म्हणतील की गडबड आहे. सुनताताईंनी एक विद्यार्थिनी होती तुमच्या वर्गातली, सेंट पॉलमधली टॉपर होती ती, तिला कॉल केला, ती म्हणून फिजिक्स नाही जमून राहिला चांगल्या तऱ्हेनं, तर गडबड होते. आणि इथे मी तुम्हाला माझ्या मनात मी ती भीती नाही ठेवत की विद्यार्थी यांना समजणार नाही मग हे सोडून जातील. मला ती भीती ठेवायची नाही. आणि मला ते न समजणारे विद्यार्थी, ज्यांना स्वतःच्या कारणामुळे नाही समजलं, जे लेट आले असतील, ज्यांचं वर्गात लक्ष नाही, तर मला आय डोंट केअर, बरोबर आहे. पूर्ण लक्ष द्या. तुम्ही जर मी काही बोलून राहिलो नाही, ॲट द सेम टाईम तुम्ही बोलत असाल तर डेफिनेटली तुम्हाला काही दिवसांना समजणार नाही. आता ना सध्या तरी समजूनही जाईल एकदाचं, पण पुढे पुढे मग तुमचा इंटरेस्ट नाही राहणार, है ना. सो बी केअरफुल, खूप कॉन्शियस माइंडने तुम्ही ऐका. तर काय सांगितलं, फंडामेंटल क्वांटिटीज त्याच घेतल्या पाहिजेत असं काही आहे का, बरोबर आहे. ऑन एनी अदर प्लॅनेट सम डिफरंट क्वांटिटीज मे बी फंडामेंटल क्वांटिटी. दुसरा एखादा प्लॅनेट असेल जिथे कल्चर डेव्हलप झालं असेल, सायन्स डेव्हलप झालं असेल, तिथे दुसऱ्या क्वांटिटीजसुद्धा फंडामेंटल असू शकतात. फक्त एकच कंडिशन आहे, दे शुड बी इंडिपेंडंट. सो एनी इंडिपेंडंट क्वांटिटीज कॅन बी टेकन ॲज फंडामेंटल क्वांटिटीज. आता प्रश्न राहिला, दिलेल्या क्वांटिटी इंडिपेंडंट आहे की नाही कशा ओळखायच्या. मग कधी कधी ते एकदम सहज ओळखता येतात. जसं पहिले म्हटलं मी, डिस्टन्स घेतलं, नंतर टाईम घेतलं, नंतर वेलॉसिटी घेतलं, तर वेलॉसिटी तर डिस्टन्स आणि टाईमवर डिपेंड आहे ना. त्यामुळे हे काही इंडिपेंडंट होणार नाही. मग इंडिपेंडंट क्वांटिटीज कशा ओळखायच्या ते समजून घ्या. बरोबर, एकमेव मेथड आहे आणि त्या मेथडमध्ये काही मिस्टेक नाही आहे. आणि ते फक्त तुम्हाला सांगतो मी, तुम्हालाच माहिती असेल, फार रेअरली कुठेतरी शिकवला गेली असणार तर असणार. तर हाऊ टू आयडेंटिफाय द इंडिपेंडंट क्वांटिटीज. तर हाऊ टू आयडेंटिफाय इंडिपेंडंट क्वांटिटीज. पहा, लक्ष द्या, इंडिपेंडंट क्वांटिटीज कशा ओळखायच्या. ओके, तर ज्याही क्वांटिटीज दिलेल्या असतील तर त्यांचे डायमेन्शन्स काढायचे. तर फाइंड डायमेन्शन्स ऑफ गिव्हन क्वांटिटीज. काय काढायचे आहेत, डायमेन्शन्स काढायचे आहेत गिव्हन क्वांटिटीजचे. ओके, फॉर एक्झाम्पल पहिली क्वांटिटी असेल, काय म्हणू आपण, एक्स. याचे डायमेन्शन मिळाले, एमचा पॉवर मिळाला ए, बी एलचा पॉवर मिळाला बी, आणि सीचा पॉवर मिळाला काहीतरी डी, असं काहीतरी मिळालं. सॉरी, काय, टीचा पॉवर मिळाला टी. दुसरी क्वांटिटी घेतली समजा वाय, कोणती असेल ना, इट मे बी डेन्सिटी, इट मे बी वेलॉसिटी, इट मे बी कोणती असेल, रिलेटिव्ह डेन्सिटी, इट मे बी टेम्परेचर. मग इथे दुसरं घेणार, याच्यामध्ये काय मिळतील, इथे घेणार आपण पी, इथे क्यू आणि इथे आर. नंतर तिसरी क्वांटिटी घेतली, कोणती घेतली, झेड, आणि इथे त्याचे डायमेन्शन्स काढले. इथे काय मिळालं, आता काय घेता, एम स्मॉल एम घेतला. ओके, इथे एन, आणि टीचा पॉवर एम एन ओ सोडून देऊ आपण, घेऊ पी, कारण की ओचा झिरोच होऊन जातो बरेचदा. ठीक आहे, समजलं असं. म्हणजे काय करणार तुम्ही, फाइंड द डायमेन्शन्स ऑफ गिव्हन क्वांटिटी. ज्याही क्वांटिटीज दिल्या असतील त्यांचे डायमेन्शन काढायचे. डायमेन्शन काढणं शिकवलं ना आता. रेजिस्टन्सचे डायमेन्शन काढता येतात, पोटेन्शियलचे डायमेन्शन काढता येतात, चार्जचे डायमेन्शन काढता येतात, वर्कचे डायमेन्शन काढता येतात, डेन्सिटीचे काढता येतात, आहे ना, कोणत्याही क्वांटिटीचे काढता येतात तुम्हाला डायमेन्शन. मग डायमेन्शन काढणं शिकवलं म्हणून काय लिहिलं, फाइंड द डायमेन्शन्स ऑफ गिव्हन क्वांटिटी. ज्या गिव्हन क्वांटिटीज आहेत त्यांचे काय काढायचे, डायमेन्शन. डायमेन्शनमध्ये काय येणार, एम एल टी येणार. एम एल टीला काहीतरी पॉवर्स असतील. ओके, आता काय करायचं, एक डिटर्मिनंट बनवायचा. डिटर्मिनंट माहिती आहे का तुम्हाला,
ओके, डिटर्मिनंट बनवायचा, त्यामध्ये हे पॉवर्स घ्यायचे, एक ए, नंतर इथे असेल बी आणि इथे डी, नंतर काय घेतलं आपण पी क्यू आणि आर, नंतर एम एन, पी रिपीट झाला, ओ घ्यायचं. ओके, एम एन पी क्यू आर, काय करायचं एम एन ओ घेतला, असू द्या. ओ झिरो घेऊन टाकाल का? मला वाटतं झिरो नाही झाला पाहिजे. काय करायचं? यस, यस घेऊन टाकला. ओके, यस 5 नाही आहे तो पण, ठीक आहे, यस घेऊन टाकला. आणि हा काढायचा डिटर्मिनंट. डिटर्मिनंट कसा काढतात माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे का? कोणाकोणाला माहिती आहे डिटर्मिनंट कसा काढतात? व्हेरी गुड. आणि हा जर डिटर्मिनंट झिरो आला, इफ डिटर्मिनंट इज झिरो देन क्वांटिटीज आर डिपेंडंट. डिटर्मिनंट झिरो आला तर क्वांटिटीज डिपेंडंट आहेत, म्हणजे दे कॅन नॉट बी टेकन ॲज फंडामेंटल क्वांटिटीज. आणि डिटर्मिनंट जर नॉन झिरो आला तर इंडिपेंडंट, दे कॅन बी टेकन ॲज फंडामेंटल क्वांटिटीज. सो इफ डिटर्मिनंट कसा काढतात ते सांगतो. इफ डिटर्मिनंट इज झिरो देन क्वांटिटीज आर डिपेंडंट and cannot be taken as fundamental and vice versa. म्हणजे जर डिटर्मिनंट काहीतरी आला, नॉन झिरो आला, 1 आला, 2 आला, 1/2 आला, 100 आला, 500 आला, तर त्या समजायचं की क्वांटिटीज कशा आहेत? डिपेंडंट आहेत. बरोबर आहे, सॉरी इंडिपेंडंट आहेत. इंडिपेंडंट असतील तर नॉन झिरो येणार आणि त्यावेळेस तुम्ही त्यांना फंडामेंटल क्वांटिटीज घेऊ शकता. समजलं का? हा डिटर्मिनंट काढायचा. झिरो आला तर घेता येणार नाही, तर नॉन झिरो आला तर दे कॅन बी टेकन ॲज फंडामेंटल. ओके, आता राहिला प्रश्न हा डिटर्मिनंट कसा काढायचा. एकदमच सिंपल आहे डिटर्मिनंट काढणं. तर हाऊ टू कॅल्क्युलेट डिटर्मिनंट. पहा, लक्ष द्या, इथे काय घेतलं आपण? ए बी सी. इथे काय घेतलं? पी क्यू आर. इथे एम एन एस. ओके, आता बघा एकदमच सिंपल आहे डिटर्मिनंट काढणं. पहा याला कसं करायचं, मी इकडे लिहितो. तर पहा, पहिले घ्यायचा ए, इथं घेतला ए, ह्या प्रोडक्टमधून हा प्रोडक्ट मायनस करायचा. हा प्रोडक्ट काय होणार? क्यू इंटू एस मायनस एन इंटू आर. नंतर घ्यायचं मायनस बी. कोण काय घेतला? मायनस. मग बी घेतला तर मग ही बीची रांग सोडून द्या, ही ओळ सोडून द्या आणि हा प्रोडक्ट घ्यायचा पी आणि एस, यामधून हा मायनस करायचा. तर बी इंटू तिथे काय करणार? पी एस मायनस एम आर. आणि प्लस घ्यायचं, नंतर घ्यायचा सी जर घेतला, हा कॉलम सोडून द्या, तर पी एनमधून एम क्यू मायनस करा, तर पी एन मायनस एम क्यू. बस झालं. समजलं का? एकदमच सिंपल आहे. पहिले ए घेताना असा प्रोडक्ट घ्या, पहिले लेफ्ट असा घ्यायचा, त्यामधून हा वाला मायनस, नंतर बी मायनस घ्या आणि ह्या प्रोडक्टमधून हा मायनस. कोणी काय करते? बी प्लस घेते आणि ह्या प्रोडक्टमधून याला मायनस करते. सेमच येते. मग बी मायनस घेतला तर पहिले हा प्रोडक्ट घेतला आणि त्यामधून हा वाला मायनस केला. प्लस सी घ्या आणि सी घेताना हा कॉलम सोडून द्या आणि या प्रोडक्टमधून याला मायनस घ्या. हा सिक्वेन्स कायम ठेवायचा, फक्त बी घेताना मायनस घ्यायचा. असं तर तुम्हाला काय काढता येणार? डिटर्मिनंट. आणि डिटर्मिनंट जर झिरो मिळाला तर क्वांटिटीज डिपेंडंट, दे कॅन नॉट बी टेकन ॲज फंडामेंटल. आणि डिटर्मिनंट जर नॉन झिरो मिळाला तर दे कॅन बी टेकन ॲज फंडामेंटल क्वांटिटीज. सो एनी क्वांटिटीज कॅन बी टेकन ॲज फंडामेंटल क्वांटिटीज. बघा क्वेश्चन काय होतं ना आपण आलो कुठे? आपलं डिस्कशन काय चालू होतं? तर तर डायमेन्शन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज, त्यांनी काय केलं? चार्जला फंडामेंटल घेतलं. बरोबर आहे. मग ते जर इंडिपेंडंट असेल तर घेता येऊ शकते. म्हणजे हा आलाच कसा? तुमच्या मनात क्वेश्चन येत असेल की तुम्ही म्हणत असाल की फंडामेंटलमध्ये तर 7 आहेत, 7मध्ये हा चार्ज नाही आहे, म्हणून तुम्हाला सांगितलं की कोणत्याही क्वांटिटीज तुम्ही फंडामेंटल घेऊ शकता.
इथे काय केलं, चार्ज जसाच्या तसाच ठेवायचा बस. समजलं का? तर काय केलं होतं लक्षात आलं तुमच्या? कोणता फॉर्म्युला वापरला होता? पोटेन्शियलचा किंवा EMFचा किंवा व्होल्टेजचा फॉर्म्युला वापरायचा. तर कोणता फॉर्म्युला वापरला होता आपण? V=W/Q. सो Wला काय लिहिलं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट बाय क्यू. फोर्सला काय लिहिलं? मास इंटू ॲक्सलरेशन. बरोबर आहे. अपॉन इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन क्यू. नंतर लिहायचं युनिट. क्यू खाली आहे तर वर लिहिताना त्याचा पॉवर -1 लिहून टाकायचं. समजलं का? असं कुठेही केलं जाऊ शकते. मी काय केलं, या DPPsमध्ये अशी व्हेरायटी घेतली प्रॉब्लेमची की हे डिस्कशन झालं तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम आला पाहिजे. ओके, तर चला आणखी पुढे 40 घेतलं ना? येस 41. ओके, पहा क्वेश्चन नंबर 41. ओके, डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. बघा हे राहिलं होतं आपलं. इंटेन्सिटी ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड घेतलं, इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड घेतलं, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड घेतलं, इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन किंवा इंटेन्सिटी ऑफ साऊंड, इंटेन्सिटी ऑफ हीट किंवा इंटेन्सिटी ऑफ सनलाईट. सनलाईट म्हणजे हीट म्हणजे रेडिएशन आहे. साऊंडची पण इंटेन्सिटी काढता येते. तर या इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो बघा. इंटेन्सिटी काय असते समजून घ्या, लक्ष द्या. तर ही जनरल इंटेन्सिटी काय असते ऐका बरोबर. समजा हा एक एरिया आहे, या एरियामधून एनर्जी फ्लो होत आहे, बरोबर आहे. आणि समजा एरिया आहे 2 मीटर स्क्वेअर आणि एनर्जी फ्लो होत आहे 100 जूल. मला सांगा 2 मीटर स्क्वेअरमधून 100 जूल तर 1 मीटर स्क्वेअरमधून 50 जूल. कसं काढलं? एनर्जीला एरियानी डिवाईड केलं, एनर्जी अपॉन एरिया. मग आता 50 जूल एनर्जी फ्लो होत आहे 2 सेकंदमध्ये, तर 1 सेकंदमध्ये किती? 25 जूल. कसं काढलं? 50ला सेकंद म्हणजे टाईमनी डिव्हाइड केलं. म्हणून इंटेन्सिटी काढताना जेवढी एनर्जी असेल त्याला 80ने डिव्हाइड करायचं. एनर्जी अपॉन 80. एनर्जी फ्लोईंग पर युनिट एरिया पर युनिट टाईम. समजलं का? वरते काय घ्यायची? एनर्जी. खाली घ्यायचं एरिया इंटू टाईम. तुम्हाला काय मिळेल? इंटेन्सिटी. बेसिकली इंटेन्सिटी काय असते समजलं? युनिट एरियामधून युनिट टाईममध्ये, युनिट एरिया म्हणजे 1 मीटर स्क्वेअरमधून 1 सेकंदात जेवढी हीट फ्लो होते दॅट इज इंटेन्सिटी. फक्त युनिट एरियामधली काढताना जेवढी एनर्जी फ्लो झाली त्याला एरियानी डिवाईड केलं आणि 1 सेकंदातली काढताना सेकंडनी पण डिवाईड केलं. म्हणजे एनर्जीला एरियाने टाईमनी डिवाईड केलं तर काय मिळते? इंटेन्सिटी मिळते. आता भाग किती सोपं झालं. पहिले समजलेलं पाहिजे. म्हणून इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय झाला? इंटेन्सिटी इक्वल टू वरतं काय लिहिलं आपण? एनर्जी. आणि खाली काय लिहिलं? एरिया इंटू टाईम. एनर्जी म्हणजे एक प्रकारचं वर्क. मग एनर्जी म्हणजे वर्क. सो W/80. वर्कला काय लिहिणार? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन 80. ओके, आता बघा फोर्सला काय लिहिणार? मास इंटू ॲक्सलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन 80. आता काय लिहायचं? युनिट. किती सिम्पल आहे. नाही तर पहा तुम्ही ते एनर्जीचं युनिट वरती लिहितात, एनर्जीचे डायमेन्शन लिहितात, एरियाचे डायमेन्शन लिहितात, टाईमचे डायमेन्शन लिहितात. मग ते वरच्या खालच्या डायमेन्शन वर पाठवतात, वरच्या डायमेन्शनची सम करतात, काय काय करतात बिचारे. आणि शेवटी ते करताना कुठेतरी चुकून टाकतात आणि चुकीचं ऑप्शन निवडतात. बरोबर, आपल्या याच्यामध्ये चूकच नाही होत. बरोबर तुम्ही केलं. फक्त फॉर्म्युला युनिटमध्ये गडबडणी झाली पाहिजे. युनिटमधला मास वेगळं असते आणि फॉर्म्युल्यामधला एम वेगळा असतो. हा युनिट फॉर्म्युल्यामधला एम आहे, हा मास आहे. युनिटमधला एम मीटर असतो. तिथे फक्त गडबडणी झाली. फॉर्म्युल्यामधला एस डिस्प्लेसमेंट असते, युनिटमधला एस सेकंद असतो. बस ते नाही गडबड झाली पाहिजे. आता लिहायचं मासचं युनिट kg, ॲक्सलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर, डिस्प्लेसमेंटचं मीटर, एरियाचं मीटर स्क्वेअर आणि टाईमचं सेकंड. मला सांगा मीटर स्क्वेअर काय झाले? कॅन्सल झाले. बरोबर आहे. बस मिळालं डायमेन्शन. इथे काय राहिलं? kg. खाली काय राहिलं? सेकंड क्यूब. आले डायमेन्शन इंटेन्सिटीचे डायमेन्शन काढताना. kg म्हणजे मास एकदा, मीटर म्हणजे लेंथ आहे का? नाही आहे. सेकंड म्हणजे टाईम किती? -3. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ जनरल इंटेन्सिटी. सो 1 इन मास, 0 इन लेंथ आणि -3 इन टाईम. कुठलं करेक्ट आहे? बी. कळलं? मी समजलं? हां, म्हणून तुम्ही काय सगळं लिहून ठेवाल का? काय लिहून ठेवाल? फक्त एनर्जीचा फॉर्म्युला. आणि एनर्जीला शेवटी काय घ्यायचं? वर्क. आणि वर्कला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. समजलं? फोर्सला मास इंटू ॲक्सलरेशन. युनिट लिहा, डायमेन्शन लिहा. चालेल. समजलं का? तुम्हाला असं वाटत असेल अरे सोपं मस्त आहे गडबड. तुम्ही बाकी विद्यार्थ्यांना विचारा, त्यांना म्हणा इंटेन्सिटीचे डायमेन्शन काढा. बरोबर आहे. ते वेगळंच करतात आणि तुम्ही 2 सेकंदात 10-5 सेकंदात काढाल, त्यांना 1 मिनिटच लागतो पूर्ण. है ना? टाईम पण सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो कुठली गोष्ट सोडवताना. चला क्लिअर?
आता बघा इथे 42 पाहून घ्या. आता 42 मी तुम्हाला सांगितलं आहे की या चॅप्टरमध्ये ना पूर्ण एंटायर सिलेबसमधले फॉर्म्युले येत राहतील, है ना. तर मग प्रत्येक गोष्ट तुम्हाला चांगल्या तऱ्हेनं अंडरस्टँडिंग होणार. स्ट्रेस स्ट्रेन जे असते, स्ट्रेस आणि स्ट्रेन ह्या गोष्टी इलॅस्ट्रीमधल्या आहेत. मी तुम्हाला पहिल्यांदा एक गोष्ट सांगतो इथे या क्वेश्चन नंबर 42च्या निमित्ताने. ओके, पहा इकडे लक्ष द्या. तर एक गोष्ट असते स्ट्रेन. काय? स्ट्रेन. तर काय असेल समजा, ऐका बरोबर. समजा एक वायर आहे, या वायरची लेंथ आहे एल. काय? वायरची लेंथ किती आहे? एल. आणि या वायरला असं टांगलं आणि वायरला तुम्ही ओढलं खाली. ओढलं म्हणजे वायरवर काय अप्लाय केला? फोर्स, किंवा त्याला एखादं वेट लावलं. त्या वेटमुळे फोर्स अप्लाय झाला, त्यामुळे या वायरची लेंथ वाढली. वाढलेली लेंथ आहे स्मॉल एल. तुम्ही इथं काहीतरी वेट अटॅच केलं असेल किंवा फोर्स लावला असेल. तर स्ट्रेन बरोबर काय असते? चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. सांगा बरं डायमेन्शन. वरती लेंथ, खाली लेंथ. वरती मीटर, खाली मीटर. आन्सर मीटर. आन्सर मीटर का? नाही, वरती मीटर आणि खाली मीटर. मीटर मीटर कॅन्सल. लेंथ लेंथ आहे ना. सर रिलेटिव्ह डेन्सिटी तसं स्ट्रेन, याला डायमेन्शन नाहीत. मग रिलेटिव्ह डेन्सिटी असो, रिलेटिव्ह परमेबिलिटी असो, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी असो की स्ट्रेन असो, तो सारख्या क्वांटिटीचा रेशो आहे, त्यांना डायमेन्शन नाहीत. याला डायमेन्शन असणार नाही. सो स्ट्रेनचे डायमेन्शन काय झालं? एल बाय. हे झालं स्ट्रेन. आता बघा दुसरे येते स्ट्रेस. स्ट्रेस काय असेल बघा, इकडे पहा, बोर्डवर लक्ष द्या. स्ट्रेस काय असेल? या वायरला ओढण्यासाठी तुम्ही काय लावला? इथे फोर्स लावला. आणि या वायरला काहीतरी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असेल, असेल ना एरिया. आणि स्ट्रेस म्हणजे असते फोर्स अपॉन एरिया. बस एवढं माहीत पाहिजे. स्ट्रेन आणि स्ट्रेस. स्ट्रेन म्हणजे चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, चेंज अपॉन ओरिजिनल. आणि स्ट्रेस म्हणजे फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन एरिया म्हटलं युनिट लिहिता येते, डायमेन्शन लिहिता येते. फोर्स अपॉन एरिया म्हणजे एक प्रकारचं प्रेशरच आहे. मग बघा आता डायमेन्शन्स ऑफ स्ट्रेस आर इक्वल टू, स्ट्रेसचे डायमेन्शन आणि प्रेशरचे डायमेन्शन सेम असतील, कारण की स्ट्रेस म्हणजे फोर्स अपॉन एरिया, प्रेशर म्हणजे ज्यांचा फॉर्म्युला सेम त्यांचे. पॉईंट क्लिअर? हां. हा चॅप्टर सुरू असताना खूप कॉमन सेन्स डेव्हलप होतो केला तर, है ना. आणि याच्यानंतर एक चॅप्टर घेणार आहोत आपण. याच्यानंतर एक चॅप्टर घेणार आहोत आपण वेक्टर. तो आपल्या सिलेबसमध्ये तसा नाही आहे, तो मोशन इन प्लेनमध्ये थोडासा आहे, तर तोही आपण घेणार आहोत. त्यावेळेस तुमचं फुल कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. वेक्टरशिवाय तर फिजिक्सच नाही आहे. लक्ष द्या. फिजिक्स जर समजायचं असेल ना तर यू मस्ट नो वेक्टर. तुम्हाला वेक्टर काही जास्त कठीण वगैरे काही नाही आहे, पण तुम्ही वेक्टर त्यात फोकस आणखी जास्त पाहिजे. त्याच्यामध्ये आणखी जास्त मॅथमॅटिक्स इन्वॉल्ड आहे. ओके, तर समजलं तुम्हाला? हां, ओके. इथपर्यंत जे डायमेन्शन्स होते, इथपर्यंत जे क्वेश्चन्स होते ते डायमेन्शन्सवरचे होते. ओके. आणि याच्यानंतर ह्या ज्या स्लाईड्स आहेत ना, तुम्हाला मी पाठवू शकतो, पण कालही पाठवायच्या राहून गेल्या. तर याच्यानंतर जे क्वेश्चन्स आहेत ते आहेत प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीवर डिपेंड. याच्या अगोदर एक क्वेश्चन आला होता प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीवर. तर इथे तुम्ही किती विचारा, मला काही प्रॉब्लेम नाही. सोडवता आले का? 43 जमला का? नाही जमला? ओके, पहा क्वेश्चन नंबर 43. ऐका तर, लागली का घड्याळ पाहायला? हे बघा, एक एक समजून घ्या तुम्ही. 10वीपर्यंत तुम्ही किती अभ्यास केला काय, त्याने तुमच्या करिअरवर थोडाही परिणाम नाही झाला, बरोबर आहे. ज्याला 10वीमध्ये 45% मार्क्स मिळाले असतील, 55% मार्क्स मिळाले असतील, तोही तुमच्या रांगेत बसलेला आहे सध्या. त्याला फुल स्कोप आहे तुम्हाला कॉम्पीट करायचा. ज्याला 95 भेटले असतील त्यालाही तोच स्कोप आहे. काहीच फरक नाही पडला. 11वी 12वीत तसं नाही. 11वी बस ते 2च वर्ष तुमच्याकडे आहेत आणि वर्ष तर असे भराभर पडून जा. 2 वर्ष नाही आहेत विचार केला तर. 2 वर्षानंतर तर यावेळेस तुमचा रिझल्टही लागलेला असणार, है ना. ॲडमिशन प्रोसेस तुम्ही इंजिनिअरिंगचे वगैरे फॉर्म भरायला सुरुवात केलेली असणार. त्यामुळे 2 वर्षही तुमच्याकडे नाही आहेत. आणि हे इतके खतरनाक, इकडे लक्ष द्या, एवढे खतरनाक वर्ष आहेत की तुम्ही जर एफर्ट्स घेतले, बरोबर समजून घेतलं, है ना, आपल्याच तालात न राहता कॉम्पिटिशन समजून घेतली आणि एफर्ट्स घ्यायला सुरुवात केली, मदत घेतली आमची कुठे लागत असेल तिथे, तर तुम्ही नेक्स्ट लेवलला तुम्ही जाऊ शकता करिअरच्या, बरोबर आहे. आणि तुमच्या करिअरचे बीज आता पेरणं चालू आहे, बरोबर आहे. आणि बीज तुमच्याच जवळ आहे. आम्ही फक्त ना त्याला खतपाणी घालण्यासाठी आहोत, आम्ही तुमचे पॅरेंट्स, बरोबर आहे. तुम्ही ठरवाल की तुम्हाला कसं ग्रो व्हायचं आहे.
समजून राहिलं का तुम्हाला? आता मात्र खूप मोठा फरक पडेल, खूप मोठा फरक पडेल. तुमच्यापैकी काहींना डॉक्टर बनायचं आहे, तर एकदा संधी आहे याच वेळेस फक्त, की तुम्ही डॉक्टर बनवू शकता, MBBS बनवू शकता तुम्ही वगैरे. मग MD तो पुढचा भाग झाला. तुम्हाला इंजिनियर बनायचं असेल खूप चांगल्या कॉलेजमधून, तर एकच वेळा संधी आहे ही. ती नंतर नाही येणार. तुम्ही म्हणाल की 12वी नंतर तुम्ही कुठेही ॲडमिशन घेतली आणि मला आता इंजिनियर बनायचं आणि डॉक्टर बनायचं, रिपीट करणं तो भाग वेगळा. बरोबर आहे. पण रिपीटर्समध्ये काही नाही, अगोदर जर बॉम्ब नाही पडले तर रिपीट करून काय पडते? काही नाही होत. बरं, अगोदर खूप एफर्ट्स घेतले, अनफॉर्च्युनेटली ते थोडे कमी भेटले, तर मग जमते ते, है ना? तुम्हाला काहीच नाही भेटलं, काही जण 150 भेटतात त्यांना ते रिपीट करतात. 150 भेटले म्हणजे तुम्ही काहीच नाही केलं. 150 तर डोळे लावून टिक करायचं, सगळे ए घेऊन टाकायचे, तसे 150 मार्क्स भेटतात. काहीच नाही करायचं, ए ए ए ए ए ए ए ए बरोबर आहे. तरी 150 मार्क्स काय पडलं आहे त्याच्यामध्ये? तसं नाही करायचं आपल्याला. बरोबर समजून घ्या. आणि आता सध्या जर तुम्ही थोडं मन ओतलं ना, तर सगळ्या गोष्टी तुम्हाला जमायला लागतील. समजून राहिलं का? तर पण काय होतं माहिती आहे का? आणखी माहिती आहे काय? हे तुमचं सध्या तुम्ही अशा अशा एजमध्ये आहात, एकदम सेन्सिटिव्ह, है ना? कोणी म्हटलं की काय की बस झालं, बरोबर आहे? म्हणजे काय सांगायचं? पण थोडंसं कोणी नाव ठेवलं ना, तर आपण दिवसभर त्याचा विचार करणार, पण करिअरचा विचार सोडून देऊ आपण. ठेवू द्या ना. आई काही बोलली, वडील काही बोलले, की बस दिवसभर तोच विचार करायचा, आहे ना? मग वेगवेगळ्या तुम्हाला आता सध्याचं एज असं आहे तुमचं, की तुम्हाला सगळे तुमचे डायव्हर्शन्स बाजूला सारून त्यावर कमांड मिळवून तुम्हाला तुमचं काम करायचं आहे ना? तर हे डायव्हर्शनचा पिरियडही 11वी-12वीचाच येतो. हां, 8, 9, 10 पर्यंत एवढं नसते. आणि करिअर बनवण्याचाही पिरियड हाच येतो. सगळी गडबडच होते. आणि कोणी बोललं तर खूप रुतणे, बरोबर आहे, तोही पिरियड हाच असतो. कोणी जर म्हटलं ना, चपट्या नाकाचा आहेस तू, झालं झालं दिवसभर त्याला, अरे यार माझं नाक त्याच्यासारखं पाहिजे होतं. ते बदलणार थोडं नाही. नाही का? ह्या सगळ्यांमधून तुम्हालाही कोणी काहीतरी काय म्हणणार, है ना? तर खूप आणखी काही गोष्टी असतात तुम्हाला माहिती आहेत. तर मग या सगळ्यामधून मार्ग काढून काढून तुम्हाला स्वतःवर फोकस करायचा आहे, है ना? गेले की गेले एकदा, है ना? समजलं का? नाही तर मग वाचून राहिले पुस्तक आणि दिसून राहिलं दुसरंच काही. तर असंही होते. तर नाही होतेच ना. ओके. तर ह्या ह्या सगळ्यांमधून बाहेर पडून तुम्हाला एफर्ट्स घ्यायचे आहेत चांगल्या तऱ्हेने. कळलं का? हा पिरियड तुम्हाला परत नाही येणार. आणि हे सगळं नॅचरल आहे, सर्वांसोबतच आहे. जे काय करून राहिले खूप चांगल्या तऱ्हेने त्यांच्यासोबत नाही का, सगळ्यांसोबत होते. पण ना आपलं एम जे आहे ते खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे. आपल्याला जे मिळवायचं आहे त्या प्रती आपली जी इच्छा आहे, विल पॉवर खूप जास्त असला पाहिजे. तर मग सगळे अडथळे जे आहेत ना, ऑटोमॅटिक दूर होत राहतात. आणि थोडंसं बोला, काही प्रॉब्लेम असला तर सांगायचं, माझ्यासारख्याला सांगायचं कुठे मन चाललं तर. ओके. तर पहा इकडे लक्ष द्या. नाही खरंच रिअली जर गडबड होत असेल ना माइंडमध्ये, थोडंसं बोला. पहा तुमचं माइंड रिलॅक्स होणार आणि तुम्ही आणखी फोकस करू शकणार. तुम्ही बोलत नाही, तुम्ही ते दाबून टाकता, बरोबर आहे? आणि बस मग ते दाबता दाबता, बरोबर आहे, सगळं ते जहर होऊन जाते त्याचं तयार. हो. चला इकडे पहा. तर झालं? हां, आता इकडे लक्ष. ओके, पहा काय म्हटलेलं आहे. डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ कोएफिशियंट ऑफ परमिटिव्हिटी. पहा, कोएफिशियंट ऑफ परमिटिव्हिटी म्हणजेच परमिटिव्हिटी. त्याला कोएफिशियंट ऑफ परमिटिव्हिटी सुद्धा म्हणतात. सो डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ कोएफिशियंट ऑफ परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. फ्री स्पेस म्हणजे एअर. आणि एअरची परमिटिव्हिटी एप्सिलॉन झिरोनी दाखवतात. इन द इक्वेशन दिलेलं आहे. आणि सिम्बॉल्स हॅव देअर युज्युअल मिनिंग. युज्युअल मिनिंग म्हणजे क्यू म्हणजे चार्ज असेल, आणि आर म्हणजे डिस्टन्स असेल, आणि एफ म्हणजे फोर्स असेल, आणि तुम्हाला परमिटिव्हिटीचे डायमेन्शन्स काढायचे आहेत. पहा किती सिम्पल आहे. तुम्हाला जमलं आणि तुम्हाला असं वाटेल यार आपल्याला जमायला पाहिजे होतं, हे उगाच नाही जमलं. काहीच प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. पहा इकडे लक्ष द्या. तर फॉर्म्युला तर दिला आहे ना. बघा मी काय म्हटलं तुम्हाला, डायमेन्शन्स काढण्यासाठी आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? फॉर्म्युला. त्या फॉर्म्युल्यामध्ये ती क्वांटिटी असली पाहिजे, कुठेही वर खाली ब्रॅकेटमध्ये, क्यूबमध्ये, स्क्वेअर रूटमध्ये, कुठेही असो. ज्या क्वांटिटीचे डायमेन्शन काढायचे आहेत ती क्वांटिटी त्या फॉर्म्युल्यामध्ये प्रेझेंट असली पाहिजे. ओके. पहा या फॉर्म्युल्यामध्ये प्रेझेंट आहे, तर फॉर्म्युला लिहितो मी पहिल्यांदा. एफ इक्वल टू किती? 1/4πε0 इंटू Q1 इंटू Q2 अपॉन R². पहिले तर काय करायचं, लक्ष द्या इकडे माझ्याकडे.
डायमेन्शन्स काढायचे आहेत ना, मग कॉन्स्टंटचं काही काम नाही आपल्याला. जे कॉन्स्टंट असतील ते खाऊन टाका. ओके, मग काय खाऊन टाकणार? 4π. आणि एकट्याच्यानं होत नसेल तर चौघांनी मिळून खाऊन टाका 4π. ओके, तर 4π काढून टाकला. ε0 घ्यायचा वर आणि एफ घ्यायचा खाली. सो ε0 इक्वल टू लिहिलं तरी चालेल, ॲरो लिहिलं तरी चालेल. मी ॲरो का लिहिलं असेल? इक्वल टू लिहिलं तर मग 4π कुठे गेला? पहा, खाली डोकं घालून नका बसू. इकडे इक्वल टू लिहिलं तर 4π कुठे गेला? पण आता लिहिलं इक्वल टू तर काही गम नाही. आपल्याला माहिती आहे तुम्हाला कशासाठी लिहिलं म्हणून आपण काय लिहिलं, इक्वल टू लिहिलं तरी चालते. 4π तर खाऊन टाकला. क्यूला काय लिहायचं? IT. दुसऱ्याही क्यूला काय लिहायचं? IT. हा एफ लिहायचा इकडे, किंवा मग सध्या राहूच द्या. सो Q1 इंटू Q2 अपॉन एफ इंटू R². आहे ना असं बरोबर? एफ इंटू R². आता बघा ε0 क्यूला काय लिहायचं? IT. दुसऱ्या क्यूला काय लिहायचं? IT. एफला काय लिहायचं? MA इंटू R². आता काय लिहायचं? युनिट. पहा बरं किती सिंपल आहे यार. आणि तुम्ही सोडून दुसऱ्यांना विचारा, हे तुम्ही ते तर लयच कठीण करतात. काही करायची गरज नाही. मला सांगा, इथे युनिट लिहा. करंटचं युनिट ॲम्पियर, टाईमचं युनिट सेकंड, करंटचं युनिट अगेन ॲम्पियर, टाईमचं युनिट सेकंड, मासचं युनिट kg, ॲक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर, R डिस्टन्स युनिट मीटर आणि त्याचा स्क्वेअर. ओके, आता काही कॅन्सल होते का? पहा, नाही. हा उलट एस वरती जातो आहे ना. मग काय झालं? पूर्ण युनिट. इथे बघा, तर ॲम्पियर स्क्वेअर बरोबर लिहितो मी इकडे, ॲम्पियर स्क्वेअर, नंतर सेकंड आणि हा सेकंडचा स्क्वेअर, सेकंड रेस टू दी पॉवर 4 अपॉन kg मीटरचा क्यूब. समजलं हो की नाही? यावरून आता सहज आपल्याला काय लिहिता येतात? डायमेन्शन्स लिहिता येतात. कसे बघा, तर कुठे लिहू मी आता? इथे लिहितो मी, डायरेक्टली लिहितो का? इथे जागा नाही आहे का? कुठं खाली लिहितो, हे इकडे जागा. तर इथे लिहितो मी डायमेन्शन्स कोणाचे? ε0चे. तर मी फक्त डायमेन्शनच लिहितो, ठीक आहे. किलोग्रॅम म्हणजे मास, खाली एकदा आहे, वरतं -1. मीटर म्हणजे लेंथ -3. सेकंड म्हणजे टाईम 4. आणि करंट, ॲम्पियर म्हणजे करंटसाठी I2. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ परमिटिव्हिटी. हे झाले परमिटिव्हिटीचे डायमेन्शन. चेक करा. एमचा पॉवर -1, एलचा पॉवर -3, टीचा पॉवर 4 आणि आयचा पॉवर किंवा एचा पॉवर 2. किती सोपं आहे. अरे हो की नाही? चहा बोलवायचा का? नाही, जांभळा येऊन राहिला. तर एफचा फॉर्म्युला 1/4π. ॲक्च्युली हा काय फॉर्म्युला माहिती आहे का? इकडे बघा, 2 चार्जेस तुमच्याकडे दिले असतील. हॅलो, काय दिले? 2 चार्जेस. त्यांच्यामध्ये अंतर R आहे. एक तर ते अट्रॅक्ट करतील किंवा रिपेल केव्हा करतील? लाईक चार्जेस, दोन्ही निगेटिव्ह दोन्ही पॉझिटिव्ह. अट्रॅक्ट केव्हा करतील? एक पॉझिटिव्ह दुसरा निगेटिव्ह. तर त्यांच्यामधला फोर्स काढायचा हा फॉर्म्युला. याला म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन 2 चार्जेस. काय? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा हा फॉर्म्युला आहे. आणि या फॉर्म्युल्यावरून आपण ε0 लिहिला, क्यूला काय लिहिलं? IT, एफला काय लिहिलं? MA. आपलं काम झालं. आणि तुम्ही म्हणत असाल हे पाठ करतो लक्षात ठेवतो. काहीच नाही, मी काहीच केलं नाही. बस इथून पुढे काय लिहिलं मला माहीत नाही. मी फक्त लिहित गेलो. मला फक्त एवढंच माहीत आहे इथून इथपर्यंत काय केलं. समजलं का? पुढे एफला MA लिहिलं, क्यूला IT लिहिलं, युनिट ठेवलं, नंतर युनिट कलेक्ट केले आणि डायमेन्शन लिहून टाकले. तुम्ही म्हणाल की हे आता अजूनही पाठ नाही माझ्या. तुम्ही केलं का पाठ? ते कोणीतरी याला म्हणे, कोण होतं? 200 हां, त्याला त्याचा मित्र म्हणे की 100 डायमेन्शन पाठ करावं लागतात. बरोबर आहे, पागल होणार तो पाठ करता 1 डायमेन्शन नाही येणार. हे तर पाठ थोडे करायचे विषय आहे. -1, -2, 3, 4 हे तर कन्फ्यूज होऊन जाणार. समजलं? हां. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ परमिटिव्हिटी. तसेच परमॅबिलिटीचे येऊ शकतात. चला, मोडायचं याला. हां, मजा नाही येत का? नाही? हां, चला पुढे. पण इथे काय झालं माहिती आहे का? प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीमध्ये तिथे हेडिंग टाकला गेलं, हे डायमेन्शनवरचं प्रॉब्लेम आहे. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीवरचं नाही आहे, हे आहे 44. मला वाटतं घेतलं होतं का आपण काल? घेतलं होतं 44? नाही? 44मध्ये कोणाला डिफिकल्टी आहे का सांगा? असेल तर सांगा. नो स्टडी नो प्रॉब्लेम, बिगेस्ट प्रॉब्लेम. अरे असं आहे का? अभ्यास कराल तर प्रॉब्लेम येतील, आणि प्रॉब्लेमच नाही तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो कधी सॉल्व्ह नाही होत. प्रॉब्लेम हाही मोठा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आले तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील,
प्रॉब्लेम करून पाहिले तर. सो नो स्टडी, नो प्रॉब्लेम आणि बिगेस्ट प्रॉब्लेम विदाऊट सोल्युशनवाला प्रॉब्लेम. स्टडीच नाही केला तर त्या प्रॉब्लेमला काही सोल्युशन नाही आहे मग. चला तर 44मध्ये कोणाला नाही आहे. हां 45 हाही तर घेतला होता, घ्यायचं का? ओके चला ठीक आहे, अजून घेऊन टाकू. मला सांगा मी काय सांगितलं होतं, मला डायमेन्शनलेस क्वांटिटीज पहा. लक्ष द्या इकडे, मी काय सांगितलं होतं, असं साईन थिटा असो कॉस थिटा असो, साईनच्या आतमध्ये जे काही आहे दॅट इज डायमेन्शनलेस, आणि पूर्ण साईन थिटासुद्धा डायमेन्शनलेस, तसाच कॉस, तसाच टॅन, तसाच त्यांचा रेसिप्रोकल. बरोबर आहे. आणि जे डायमेन्शनलेस आहे दे कॅन बी टेकन ॲज 1. जे डायमेन्शनलेस आहे त्याला काय लिहू शकता 1. 1 लिहून टाकायचं, प्रॉब्लेम सॉल्व. ओके. दुसरं काय सांगितलं होतं तुम्हाला, एक हे सांगितलं होतं. दुसरं काय सांगितलं होतं, ई असेल इपिरियन बेस, याचा जो काही पॉवर असेल, इथे जो काही पॉवर आहे तो पॉवर काय असतो डायमेन्शनलेस, म्हणजे त्या पॉवरला काय घेऊ शकता 1. आणि याला तो पॉवर दिल्यानंतर जे मिळते तेही काय असते डायमेन्शनलेस, त्यालाही काय घेऊ शकता 1. जे डायमेन्शनलेस आहे त्याला 1 घ्यायचं. ओके. आणि नंतर काय सांगितलं होतं तुम्हाला, लॉग. लॉगच्या आतमध्ये जे ठेवलेलं असणार, झिरो नाही आहे हा, जे काही असेल तर हे काय असते आतमधलं डायमेन्शनलेस, कारण लॉग फक्त नंबरचा घेत असतात. लॉग कोणाचा घेत असतात, नंबरचा. मग लॉगच्या आतमध्ये काहीतरी ठेवला म्हणजे तो नंबर आहे, 4 5 6 5 वगैरे वगैरे. मग नंबर कसा असतो डायमेन्शनलेस. म्हणून लॉगच्या आतमध्ये जे ठेवलं ते दॅट इज डायमेन्शनलेस, याला काय घ्यायचं 1. आणि त्याचा लॉग काढल्यानंतर जे मिळेल, एखाद्या संख्येचा लॉग काढलं तर पुन्हा संख्याच मिळत असते, तर संख्या म्हणजे काय झाली परत डायमेन्शनलेस, ते काय घ्यायचं 1. हे सांगितलं होतं. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, ईचा पॉवर आणि लॉग आतमध्ये आणि बाहेर, ऑल दीज आर बस. डायमेन्शनलेस काय समजलं की बरोबर समजते. जे डायमेन्शनलेस आणि प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय असते, ज्यांचे डायमेन्शन सेम आहेत त्यांनाच ॲड करू शकतो. ओके. आता बघा इथे रिलेशन एक्स इक्वल टू, एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट असते, आणि ऑफ ओमेगा टी आणि प्लस के एक्स आहे डायमेन्शन्स ऑफ ओमेगा. मला सांगा इकडे पहा, कॉसच्या आतमध्ये आहे, कॉसच्या आतमध्ये जी टर्म आहे ती काय असते डायमेन्शनलेस, कॅन बी टेकन ॲज 1. आणि 2 टर्मची सम केली, याचा अर्थ पहिली टर्म आणि दुसरी टर्म सेम आहे, मग 2 टर्मची सम केली, पूर्ण जर डायमेन्शनलेस आहे तर पहिली टर्मसुद्धा डायमेन्शनलेस आहे आणि दुसरी टर्मसुद्धा डायमेन्शनलेस आहे. समजलं का? अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ, म्हणून ओमेगा टी बरोबर काय घेणार 1. सो ओमेगा बरोबर काय होणार 1/t. मग इथे तर काढायची गरज नाही, टी म्हणजे टाईम, तर टाईमचा पॉवर काय घ्यायचा -1, बाकी घेऊन टाकायचे 0. तसं युनिटही लिहिलं तर याचं पर सेकंड येते, काय होणार डायमेन्शनलेस. तसंच तुम्हाला केचे डायमेन्शन विचारतील इथेच. मला सांगा के एक्स सुद्धा 1 घेणार, सो के एक्स इक्वल टू 1. सो के इक्वल टू 1/x. एक्स म्हणजे अंतर, अंतरचं युनिट मीटर, अंतर म्हणजे लेंथ आहे, आणि म्हणून याचे डायमेन्शन्स काय येतील केचे, लेंथचा पॉवर -1. समजलं ना, एक्स म्हणजे अंतर, अंतर म्हणजे लेंथ, मग खाली लेंथ आहे, लेंथचा पॉवर काय येणार -1. समजलं का? मग इथे साईन असो की कॉस असो की टॅन असो, इथे लॉग असता तरी तेच झालं असतं. समजतं? ओके. तर व्हेरी सिम्पल. तर हे पण घेतलं होतं आपण काल. चला अजून पुढे विचारा, काहीही विचारा आता तुम्ही, पण तुम्हाला करता आलं पाहिजे. 46 कोणाकोणाला जमलं, 46 कोणाकोणाला जमलं हात वर करा. आता दुसरा क्वेश्चन आहे, 46 कोणी कोणी करून पाहिलं. मोस्ट ऑफ द असे आहेत की त्यांनी करूनच नाही पाहिलं. बघा तुम्हाला मी अजून क्लिअर सांगतो, तुम्ही कुठे जा, कोणत्याही क्लासमध्ये जा, कोचिंग क्लासमध्ये, इकडे लक्ष, जर तुम्ही करूनच पाहत नसाल तुम्हाला कधीच येणार नाही. समजून राहिलं का? अरे ट्राय तर करा, वाचा तर, आणि सोल्युशन्स दिलेले आहेत, सोल्युशन्स तुम्ही पाहू शकता, बिनधास्त सोल्युशन पहा. असं निगेटिव्हिटी की घेऊ नका की मला येऊन नाही राहिलं वगैरे वगैरे. सुरुवातीला कोणालाच येत नसते, बरोबर, शिकणाऱ्यांना येत नसते सुरुवातीला, ते एफर्ट्स घेता घेताच येत असते. तुम्ही तर सध्या शिकूनच राहिले. समजून राहिलं का? तर बिनधास्त सोल्युशन पाहायचे, मग सोल्युशन समजून घ्यायचं. असंच का केलं, कळलं का? मग तुम्ही करूनच नाही पाहणार तर मग तर पुढे पुढे कठीण काम होऊन जाईल. पहा इकडे लक्ष द्या. 46 व्हेलॉसिटी ऑफ ए पार्टिकल व्ही ॲट एन इन्स्टंट टी इज गिव्हन बाय. हा झाला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. व्हेलॉसिटी इज गिव्हन बाय म्हणजे व्हेलॉसिटीचं इक्वेशन दिलं AT + BT² आणि डायमेन्शन्स ऑफ बी. मला सांगा लेफ्ट हँड साईडला काय आहे, अबे ए म्हणून राहिले, लेफ्ट हँड साईडला काय आहे व्ही.
लेफ्ट हँड साईडला जर व्ही आहे तर ही पहिली क्वांटिटीसुद्धा व्हीच असेल आणि दुसरी क्वांटिटीसुद्धा व्हीच असेल, कारण की दोन क्वांटिटीचे ॲडिशन केल्यावर व्ही भेटला ना. मग त्याच क्वांटिटीची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन वस्तू ज्या सेम असतात आणि ॲडिशन सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर तेच मिळत असते जे असते. मग ए टी जे असेल बी टी स्क्वेअरसुद्धा तेच असेल आणि यांना ॲड केल्यानंतर जे मिळेल तेही तेच असणार आहे. मग लेफ्ट हँड साईडला जर व्ही आहे तर पहिली टर्मसुद्धा व्हीच आहे आणि दुसरी टर्मसुद्धा व्हीच आहे अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. ओके. आणि म्हणून तुम्हाला काय विचारलं, डायमेन्शन्स ऑफ बी. इथे काय करायचं तुम्ही, बी टी स्क्वेअर बरोबर काय व्ही. सो बी इक्वल टू काय करणार व्ही बाय टी स्क्वेअर. आता काय लिहायचं, युनिट व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड आणि टाईमचं युनिट सेकंड आणि त्याचा मला तर वाटते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असणार. आणि तुम्हाला लिहायचे आहेत बीचे डायमेन्शन्स. के जी आहे का याच्यामध्ये, के जी आहे का, हां मग के जी आहे तर नाही आहे तर मग एमचा पॉवर 0, मीटर म्हणजे लेंथ, एलचा पॉवर 1, सेकंड क्यूब खाली आहे, वरतं लिहिला तर -3. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ बी. समजलं का, समजलं. हां हे झालं बीचे. तसेच कोणाचे काढता येतील, एचे काढतात. समजा एचे विचारले असते तुम्ही काय केलं असतं, ए टी बरोबर व्ही. ए म्हणजे ॲक्सलरेशन आहे का, नो, ए बी सी डी कॉन्स्टंट आहेत. ओके. आणि तुम्हाला एचे डायमेन्शन विचारलं, ए बरोबर काय लिहिलं असतं व्ही बाय टी. आता असतं याचं युनिट व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड, टाईमचं युनिट सेकंड, म्हणजेच काय मिळेल मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि ए ॲक्सलरेशनच निघालं तिथे तर कॉन्स्टंट म्हणत होतं. ए मीटर पर सेकंड स्क्वेअर कोणाचं युनिट आहे, ॲक्सलरेशनचा. नाही तर मग असं नाही करणार की ए म्हणजे ॲक्सलरेशन, त्यांनी काय केलं असतं, हा ए बी इकडे लिहिला असता आणि ए इकडे लिहिला असता, ए म्हणजे ॲक्सलरेशन. तसं नाही करायचं. बी टी प्लस ए टी स्क्वेअर, मग ए काय ॲक्सलरेशन राहिला असता का, नाही, मनाने नाही करायचं. ए म्हणजे ॲक्सलरेशन, तुम्हीच तर म्हटलं होतं. नाही, इथे ए बी सी डी हे कॉन्स्टंट आहेत, ते करता येईल. आता डायमेन्शन काढता येतील. मीटर म्हणजे लेंथ, पॉवर 1, सेकंड म्हणजे टाईम, पॉवर -2 मिळाले डायमेन्शन्स. अरे समजते का, व्हेरी सिम्पल. तुम्ही काय केलं 10वीपर्यंत, मस्तपैकी पॅराग्राफ लिहिला, लिहून काढला, पॅराग्राफ लिहिला, लिहून काढला. आता तसं नाही आहे. आता तुम्ही किती पॅराग्राफ लिहून काढले तुम्हाला एंट्रन्समध्ये मार्क्स नाही भेटतील. तुम्ही त्याला समजून घ्या चांगल्या तऱ्हेनं. शॉर्टमध्ये लिहायचं असेल तर लिहा आणि त्यावरचे खूप सारे मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडून पहा. खूप सारे सोर्सेस आहेत आणि गुगलवर तर कुठल्याही क्वेश्चनचं सोल्युशन भेटते. काय बोलून राहिलं रे भैया, समज का. ओके. तर आता 47 घेऊनच टाकू, एवढं घेऊनच राहिलो तर. ओके. तर द इक्वेशन ऑफ वेव्ह इज गिवन बाय, बघा एखादी जी वेव्ह असते ना, साऊंड वेव्ह किंवा कुठलीही वेव्ह, तर वेव्हचं अशा तऱ्हेचं इक्वेशन असते. हे तुम्हाला वेव्ह मोशनमध्ये किंवा साऊंडमध्ये शिकायला मिळेल. हे इक्वेशन काय विचारलं सांगा बरं, काय विचारलं, डायमेन्शन ऑफ ए के. ओके. तर आपण काय करू, सर्वांचेच डायमेन्शन काढू इथे. ओके. डायमेन्शन्स ऑफ जे जे दिसते ते काढू. मला सांगा, ही साईन आहे ना, साईनच्या आतमधली टर्म विचार करणं सोडून द्या, पूर्ण साईनवाली पण, याला तर काही डायमेन्शन राहिलंच नाही. मग याला जर डायमेन्शन राहिलं नाही तर इथे आहे वाय. वाय म्हणजे असते डिस्प्लेसमेंट. वाय जर डिस्प्लेसमेंट तर हे सुद्धा डिस्प्लेसमेंट. आणि त्याला म्हणतात ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड माहिती आहे का तुम्हाला, इकडे बघा, हा दोरा घेतला, त्याला एक मास अटॅच केलं, दगड है ना, काही पण, आणि या मासला काही केलं, असं ओढलं इथपर्यंत आणि सोडून दिलं. सोडून दिलं तर काय होणार, इथेच राहणार. काय होणार, तो ऑसिलेट होणार. इथून तो जास्तीत जास्त जेवढा दूर जाणार दॅट इज कॉल्ड ॲज ॲम्प्लिट्यूड. त्याला काय म्हणतात, ॲम्प्लिट्यूड. मग ॲम्प्लिट्यूड एक प्रकारचं काय असते, डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट, हो की नाही. असं एखादी गोष्ट हलवून राहिली, बरोबर आहे, तर मधल्या पोझिशनपासून जेवढ्या दूरपर्यंत जाते दॅट इज ॲम्प्लिट्यूड. इथून इथपर्यंत नाही, इथून मधून इथपर्यंत जे जाते दॅट इज कॉल्ड ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड एक प्रकारचं डिस्टन्स असते. मग वाय जर डिस्टन्स आहे ते ॲम्प्लिट्यूडसुद्धा डिस्टन्स आहे. डिस्टन्सचे डायमेन्शन काढताना एलचा पॉवर 1, एचे डायमेन्शन विचारले तर. बरं समजलं का, वाय म्हणजे डिस्टन्स, तर ए म्हणजे सुद्धा काय झालं, डिस्टन्स. पण तुम्हाला तर केचे विचारले, कशाचे विचारले, केचे विचारले. तर मग तर काय असणार, याच्या आतली टर्म काय असते, डायमेन्शनलेस. तर एक्स बाय व्ही मायनस इथे के टी है ना, मला वाटतं इथं मिस्टेक झाली. काय
एक्स बाय व्ही मायनस के टी. तर समजा असं इक्वेशन घेतलं तर केचे डायमेन्शन काय होतील? हां, आता हा के टी नाही. मग आता एक काम करू शकतो आपण. मला सांगा आतमधली टर्म डायमेन्शनलेस. मग इथे काय केलं? मायनस केलं ना. याचा अर्थ एक्स आणि व्हीचे डायमेन्शन जे असतील तेच केचे असतील. म्हणजे केचे डायमेन्शन म्हणजेच काय? एक्स आणि व्हीचे डायमेन्शन. आता लिहा युनिट. ओके, एक्सचं युनिट मीटर आणि व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड. म्हणजे इथे काय येणार? सेकंड. समजलं का? म्हणून केचे डायमेन्शन म्हणजे काय? सेकंड. सेकंड म्हणजे टाईम. टीचे डायमेन्शन के म्हणजे एक्स बाय व्ही ना. टीचा पॉवर 1. हा एस वर जाणार ना. मीटर मीटर काय झाला? कॅन्सल. शेवटी काय दिलं आन्सरमध्ये? टीचा पॉवर 1 दिलाय ना. हां, -1 दिलाय. हां, तर तो ॲक्च्युली काय माहिती आहे का? म्हणजे इथे मिस्टेक झाली. लक्ष द्या इकडे. आपण असं काढलं हे. पण के मे बी अनदर कॉन्स्टंट. ॲक्च्युली इथे असतो के टी. काय असणार? के टी. के टी इक्वल टू 1. सो के इक्वल टू 1/t. म्हणून 1/t म्हणजे टीचा पॉवर -1. जर तुम्हाला टीचा पॉवर -1 लागत असेल, तुम्ही इथे टी लिहायला पाहिजे. मग काय लिहायला पाहिजे? टी. पण मला असं वाटते जे आहे तेच जर ठेवलं तर तुम्ही असं करून घ्यायला, के मे बी अनदर कॉन्स्टंट. के जो इक्वेशनमध्ये असेल तो नसेल, तो आणखी वेगळा बनवलेला असेल, असं घेऊ शकता तुम्ही. समजलं काय केलं? प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी वापरायचं बस. ओके, किती वेळ घेता येते यांचा पिरियड? हां, 11:15. भरपूर टाईम आहे. ओके, पहा इथे लक्ष द्या. नाही नाही, असं तर करूच नका बिलकुल. चहा पाणी बोलवायचं का? बोर झाले असं तर बोलवायचं. चहा कॉफी नाही चालत का? कॉफी चालते. ओके, कोणाकोणाला पाहिजे चहा? बरं, कॉफी पिणारे कोण आहेत? ओके, काही भेटणार नाही. प्रॉब्लेम आहे का? ओके. पहा क्वेश्चन नंबर 48. चला इथे लक्ष. आता काही काहींना तर बस सगळा पिरियड त्यांना आवडला नाही, पण शेवटी 2-3 सेकंड जे गडबड झाली ना, तेच आवडले फक्त आम्हाला. बस पहा इकडे 48. द गॅस इक्वेशन पी प्लस ए बाय व्ही स्क्वेअर इंटू व्ही मायनस बी इक्वल टू आर टी. याला म्हणतात कोणतं? रिअल गॅस इक्वेशन. डायमेन्शन्स ऑफ एचे डायमेन्शन. मला वाटतं हे आपण घेतलं आहे. ओके, मला सांगा पी आणि ए बाय व्ही यांची काय झाली? सम झाली. म्हणजे त्या दोघांचे डायमेन्शन सेम आहेत. म्हणून तुम्ही काय करू शकता? ए बाय व्ही स्क्वेअर इक्वल टू पी. आता सो ए इक्वल टू काय करणार? पी इंटू व्ही स्क्वेअर. बरोबर आहे. इथे काय करू शकता आणखी तुम्ही पहा. प्रेशरला काय लिहितात? फोर्स अपॉन एरिया आणि इंटू व्ही स्क्वेअर. आणि इथे तुम्ही डायरेक्टली आता युनिट लिहू शकता. ऐका बरोबर. तर फोर्सला काय लिहू शकता आणखी तुम्ही? फोर्सला आणखी काय लिहिता येणार? मास इंटू ॲक्सलरेशन. म्हणजे हाच फॉर्म्युला काय लिहिता येणार? एम ए इंटू व्ही स्क्वेअर अपॉन ए. आता लिहू आपण युनिट. लक्ष द्या. आता युनिट जर लिहिलं तर मासचं युनिट के जी, ॲक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर, एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर आणि व्हॉल्यूमचं युनिट मीटर क्यूब आणि व्हॉल्यूमचा स्क्वेअर तर मीटर क्यूबचा स्क्वेअर म्हणजे मीटर रेज टू दी पॉवर 6. नाही तर मग गडबड करून टाका. कळलं का मी काय केलं? तर समजून राहिलं? तर एम ए व्ही व्हॉल्यूमचं युनिट मीटर क्यूब आणि मीटर क्यूबचा स्क्वेअर म्हणजे मीटर रेज टू दी पॉवर 6. समजते? आता बघा या 6 मधून हा 2 काढून टाका. किती राहिले? 4 आणि हा 1 किती झाले? 5. सो के जी मीटर रेज टू दी पॉवर 5 अपॉन सेकंड स्क्वेअर. यावरून पटकन डायमेन्शन. के जी म्हणजे मास एकदा पाहिजे. कुठे आहे? मास एकदा पाहिजे. मीटर लेंथ 5 वेळा पाहिजे. मास 1 वेळा, लेंथ 5 वेळा आणि टाईम -2 झालं डायमेन्शन्स. अरे समजले का? कसे काढले?
कशी तरी काढले, समजलेच नाही का? अरे समजले की नाही? काढता येतील? काय केलं? डायमेन्शन्स काढताना आपण काय केलं? काय वापरलं? प्रिन्सिपल ऑफ कोणाचे डायमेन्शन काढायचे होते? ए चे. ए कशामध्ये ॲड केलं आहे? पी मध्ये. याचा अर्थ पी चे डायमेन्शन ए बाय व्ही स्क्वेअरचे डायमेन्शन सारखे म्हणून लिहिलं आपण, पी इक्वल टू ए बाय व्ही स्क्वेअर किंवा ए बाय व्ही स्क्वेअर इक्वल टू पी. सो ए इक्वल टू पी इंटू व्ही स्क्वेअर. पीला लिहिलं फोर्स अपॉन एरिया इंटू व्ही स्क्वेअर. ओके. आणि यालाच लिहिता येते ए इक्वल टू फोर्सला मास इंटू ॲक्सलरेशन इंटू व्ही स्क्वेअर अपॉन एरिया. आता लिहिलं युनिट, मासचं युनिट के जी, ॲक्सलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर, व्हॉल्यूमचं मीटर क्यूब आणि त्याचा मीटर्स पॉवर 6 अपॉन एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर. हा स्क्वेअर हा 6मधून मायनस केला, 6मधून 2 मायनस केला, राहिला 4. 4 आणि हा 1 किती? 5. सो के जी मीटर्स पॉवर 5 अपॉन सेकंड स्क्वेअर. के जी म्हणजे मास एकदा, मीटर म्हणजे लेंथ 5 वेळा, सेकंड म्हणजे टाईम, खाली 2 आहे, वर लिहिला -2. व्हेरी सिम्पल. आपली मेथडच सिम्पल आहे काढायची. समजलं का? अशा तऱ्हेने तुम्हाला डायमेन्शन्स काढता येतील. काय वापरून राहिलो आपण इथे? काय वापरून राहिलो? प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी आणि डोकं. ओके. नंतर पहा 49. पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज आर द युनिट ऑफ स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड. स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ म्हणजेच इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. कोण सांगेल? मॅग्नेटिक फील्डच्या इंटेन्सिटीला बीनी दाखवलं होतं, फॉर्म्युला काय होता? फोर्स अपॉन पोल स्ट्रेंथ. फोर्स अपॉन पोल स्ट्रेंथ. पोल स्ट्रेंथ कोणाची? मॅग्नेटची. आता लिहायचं युनिट, फोर्सचं युनिट काय असते? न्यूटन. आणि पोल स्ट्रेंथचं ॲम्पियर मीटर, न्यूटन पर ॲम्पियर मीटर. म्हणजे हा न्यूटन, ॲम्पियरचा पॉवर -1 आणि मीटरचा पॉवर -1. न्यूटन, ॲम्पियरचा पॉवर -1, मीटरचा पॉवर -1 सी. पण ते प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीमध्ये आलं प्रॉब्लेम. हे तर युनिटवरचं आहे. समजलं? म्हणजे काय महत्त्वाचं आहे आपल्यासाठी? फॉर्म्युला. बस फॉर्म्युलाच माहीत पाहिजे. फॉर्म्युला असतो महत्त्वाचा असतो. लाखो रुपयाला विकला जातो फॉर्म्युला, जर तुम्ही बनवला कुठला तर. नाही समजलं? माझा एक मित्र आहे, तो आम्ही सोबत होतो ग्रॅज्युएशनला. तर तो नंतर सायंटिस्ट आहे तो. तर त्याने फॉर्म्युला बनवला, करोडो रुपयाला विकला है ना. तो केमिकलचा फॉर्म्युला झाला, म्हणून म्हटलं हा फॉर्म्युला वेगळा आहे. चला ठीक आहे. ओके. नंतर कोणता? 50. कंटाळले का? किती आहेत प्रॉब्लेम्स? आता रिमेनिंग प्रॉब्लेम्स घरी जरा डोक्याला ताण देऊन करून पहा, जमतील तुम्हाला सोल्युशन्स. पहा. रेकॉर्डिंग बंद करा. जान्हवी करा पण.